आपल्याला एका भाऊनी कमेंट केली होती की काटेवाडी शेळीमध्ये कशाप्रकारे फसवणूक होती त्याबद्दल पण सांगा. तर त्यावरच आज मी माहिती देणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आता व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्याजवळ जर काटेवाडी शेळी असेल तरी पूर्ण बघा, आणि तुम्ही नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम उपयोगी पडणार आहे. आता काटेवाडी शेळी म्हटलं तर प्रत्येकाचा ग्रह असा येतो की जास्त दूध देते. एकतर पहिली गोष्ट असते की 3 लिटर 4 लिटर 5 लिटर दुधाचे अपेक्षा तुम्हाला दाखवलं जातं. आता सरास शेळे तुम्हाला तेवढं दूध देईल असं सांगता येत नसते. काही जातिवंत शेळ्या असतात तेच तेवढ्या दूध देत असतात. प्रत्येक शेळी तुम्हाला तेवढं दूध देईल असं कधीच होत नसते. पहिली गोष्ट म्हणजे जर सांगायचं जर झालं तुम्हाला, तर दुधाचं जास्त आमिष दाखवलं जातं. त्याशिवाय जसं की म्हणतात कासेचं माप बघा, कासेचं माप बघा. तसं तर कास असावी, कास असल्यावर दूध येतं असा काही नसते. या काहींची जी कास जी असती ती दाखवत नाहीत, कमी कास असते. पण जो पाना जो असतो म्हणजे पाना चुरतात किंवा पाना सोडतात, तर ते दूध अंगच लागतं त्या शेळीला, बरोबर नाही? तर असं नाही की काटेवाडी शेळी आहे तिथला भरपूर मोठी कास आहे म्हणजे ती जास्त दूध देते, असं नाही, बरोबर नाही? त्याचबरोबर जसं की तुम्हाला पिल्लाचं पण 3 पिल्लांचं 4 पिल्लांचं जसं आमिष दाखवलं जातं की 3 पिल्लं 4 पिल्लं होतात, तर तसं पण काही नसतं की 3 पिल्लं 4 पिल्लं होतात. असं कंटिन्यूट 2 पिल्लं होतात. कधी एखादा काळ असा पण येतो की एकच पिल्लू होतं, असं पण होतं. ते शेवटी सांभाळणीवरती राहतं. शेळीला कशा प्रकारचा आहार भेटतो त्याच्यावरती पण राहतं. पण आहार जरी चांगला भेटला तर असं होतं की कदाचित एखाद्या वेळी एकही पिल्लू होतं. तर 2 पिल्लाचा 3 पिल्लाचा 4 पिल्लाचा जो हिशोब आहे तो चुकीचा आहे. दुसरा विषय म्हणजे जसं की काठीवाडी जी शेळी असते त्याची रक्कम जास्त आहे. म्हणजे जसं की 20,000 22,000 25,000 30,000 29,000 30+ सुद्धा आहेत. म्हणजे जसं की 34-35 हजार सुद्धा काही व्यापारी शेळ्या विकतात. मग ते घरगुती शेतकरीसुद्धा असतात की तशा किमतीला विकणारे किंवा व्यापारी असतात. आपण व्यापारी नाही म्हणणार, पण दोन्ही बाजूचे लोक असतात. जेणेकरून फक्त तुम्हाला दाखवलं जातं, आणि ज्या शेळ्या तुम्हाला वाटतं ना, जसं की त्यांची कास भरपूर मोठी वाटते, जसं की शेळीची तब्येत वाटते, तुम्हाला वाटतं का असंच जसं की शेतातून आणले आहे आणि तसंच तुम्हाला विकतात? तसं नसते. ज्या शेतकऱ्यांनी सांभाळले आहे त्या शेतकऱ्यांनी भरपूर खर्च केलेला असतो. भरपूर खुराक वगैरे औषधं ह्या गोष्टी दिलेल्या असतात, जेणेकरून त्या जित्राबाच्या शरीरावरती तेज दिसावं. त्याचं शरीर चांगलं दिसलं तरच पैसे भेटणार आहेत. आज माझ्यापाशी प्राणी आहेत, मला जर विकायचे झाले तर मी आहे तसा विकल का? नाही ना. मी त्यांना चांगल्या प्रकारची सांभाळणी करून, जसं की औषधं खुराक वगैरे इंजेक्शन वगैरे देऊनच मी विकेन ना. तर तसा प्रकार चालत असतो. कोणी चांगला म्हणजे एक तुम्हाला सांगतो, ज्याच्यापाशी 50 शेळ्या आहेत त्याच्यापाशी तुम्ही जाता की शेळी विकत घ्यायला, तर तो माणूस तुम्हाला त्याच्यातल्या ज्या चांगल्या शेळ्या आहेत त्या तो देईल का? नाही देणार ना. कधीच देणार नाही. त्याच्यात ज्या खराब शेळ्या आहेत जेणेकरून सारख्या आजारी पडतात, दूध कमी देतात, गाबडतात, पिल्लं लहान लहान देतात, पिल्लं पाजत नाहीत, अशा शेळ्या तुम्हाला व्यापारी किंवा शेतकरी विकत असतात. आणि व्यापारी वर्ग जो शेळ्या खरेदी करतो ना शेतकऱ्यापासून, तर शेतकरी तुम्हाला वाटतं का तुम्हाला चांगल्या शेळ्या देतो? ज्याच्यापाशी 50 शेळ्या आहेत त्याच्यातल्या त्या 10 20 किंवा 25 शेळ्या देतो किंवा 30 शेळ्या देतो 50 शेळ्यातल्या. म्हणजे तुम्हाला चांगल्या शेळ्या देतो का? नाही ना. 20 शेळ्या चांगल्या घरी ठेवत असतो आणि मगच 30 शेळ्या तो विकायला काढत असतोय. म्हणजे हे लक्षात ठेवा. दुसरा विषय म्हणजे जसं की काय होतं की जास्त किंमत शेळीला दिली, मग ती कोणतीही असो, मला म्हणायचं नाही काटेवाडी आहे, बिटल आहे, परत उस्मानाबादी असेल किंवा गावरान देशी असेल किंवा कोणतीही जात असू द्या, कोणताही प्राणी असू द्या, जास्त जर किंमत दिली तर तुमचं नुकसान होतं. हे लक्षात ठेवा. काय होतं, तुम्ही 10 शेळ्या आणल्या उदाहरणार्थ 20,000 रुपयानं, त्यातली एखादी 2 दगावल्या, आणि दगावणं आजारी पडणं ही किरकोळ बाब आहे. आणि कसं असतं, वातावरण सेट नसतं. त्या मालकाची दावण वेगळी असते, व्यापाऱ्याची दावण वेगळी असते आणि तुमची दावण वेगळी असते. हे लक्षात ठेवा. ती जर त्यांच्या डोंगरानं जर फिरवत असेल आणि व्यापाऱ्यांनी त्या डोंगरातून आणल्या मान्य आहेत, पण त्या व्यापाऱ्यानं घरी आणून सांभाळणं केलेले असते काही दिवस, जसं की 5-6 दिवस 4 दिवस, बरोबर नाही? त्यानंतर तुमच्या इथं मग त्या प्रवासात काही झालं असेल
किंवा जसं की शेळी खरेदी करताना काही ना काही चुका असतात, त्या चुका घडलेल्या असतात. पण ते चुका कुणावर लाटल्या जातात? त्या तुमच्यावरच आहेत ना. तुम्ही आणणार, तुम्ही वर्ष 2 वर्ष सांभाळ करण्यासाठी, उत्पन्न घेण्यासाठी ती शेळी आणता ना. त्याच्यात जे पण फरक दिसेल म्हणजे पिल्लं मरतील, पिल्लं पाजल न पाजल किंवा जसं की लहान पिल्लं होतील, दूध कमी असेल नसेल, हे अनुभवायचं कुणी? व्यापाऱ्यांनी तर नाही अनुभवणार. जो शेतकरी आहे, शेतकऱ्यापासून व्यापाऱ्यांनी घेतली म्हणजे व्यापाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला पैसे दिले म्हणजे तो पैसे घेऊन बसला. व्यापारीने आणल्यानंतर काही 2-3 हजार 4,000 त्या शेळीमागं प्रॉफिट काढला असेल, त्या टायमिंगला दिलं म्हणजे व्यापारी पण पैसे कमवून बसला ना. पण नुकसान कोणाचं आहे? शेतकऱ्याच्या दारामध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी घडल्यानंतर नुकसान कोणाचं झालं? शेतकऱ्याचं झालं ना. तर ह्या गोष्टी सर्व असतात म्हणजे ह्यामध्ये. आणि हे लक्षात ठेवा, व्यापारी जास्त दुधाचं आमिष दाखवतात. जसं की 3 लिटर देते, 4 लिटर देते, 5 लिटर देते. कास बघा, कास कशी आहे, भरपूर मोठे आहे, तगड्या आहेत, म्हशीसारख्या आहेत. अरे मित्रा, जो पण बोलतो की म्हशी आहेत, म्हशी आहेत, दुधाच्या म्हशी आहेत. म्हस देते भाऊ 2 लिटर 3 लिटर दूध, हे तुला माहीत आहे का? 2-3 लिटर दूध देते तरी शेतकरी तिला सांभाळतो. म्हस सांभाळण्यापेक्षा शेतकऱ्यांनी असं केलं असतं ना, तुझ्या शेळ्याच घेतल्या असत्या 20-30. ज्या 3-4 म्हशींना जी वैरण काढी द्यायची, ती 10-15 शेळ्यांना वैरण काढी देऊन शेळ्यांचं दूध घातलं असतं ना. बरोबर नाही? म्हशीपेक्षा शेळीच्या दुधाला फॅट जादा लागते. पण असलमध्ये कसं असतंय की प्रत्येकाची त्यातली एक नॉर्मल तुम्हाला एक खूण सांगतो. जसं की जास्त शेळीला दूध असते ना, त्या शेळीचं दूध ही पाण्यासारखं असतं, हे लक्षात घ्या. ज्यांच्यापाशी आहे त्यांनी अनुभवलं आहे आणि हे खरं आहे. जरी तुम्हाला कडू वाटत असेल ना, तर हे खरं आहे. ते दूध पाण्यासारखं असतं या. आणि एवढं सारं दूध देण्यासाठी त्याला भरपूर प्रमाणाचा खुराकही द्यावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे तसा चाराही द्यावा लागतो. आणि त्यानंतर ती शेळी दूध देईल न देईल, थोडंफार वाढेल, कमी होईल, तुमच्यात तसा चारा पाणी राहील, तसा खुराक राहील, कंटिन्यूट न राहील, हे सांगता येत नाही. हे लक्षात ठेवा. शेळी नेहमी विकत घेताना तुम्ही कोणापासूनही घ्या, शेतकऱ्यापासून घ्या, व्यापाऱ्यापासून घ्या, पण आज तुम्ही शेळी ज्या भावानं खरेदी करताय त्याच भावानं जर उद्या जरी तुम्ही मार्केटमध्ये नेली तरी तुम्हाला 1,000-1,500 रुपये वाढीव आलं पाहिजे. त्या अशा किमतीला शेळी घ्यायची. उगाच कोणी म्हणतो 18,000 रुपयानं दिल्या, 20,000 रुपयानं दिल्या, 25,000 दिल्या, 15,000 देतो, 16,000 देतो, ते म्हणून चालत नाही. किंवा ते बघूनही चालत नाही. कारण असं आहे की दावायचे दात बऱ्याच लोकांचे वेगळे राहतात, खायचे दात वेगळे राहतात. तर तसं करून चालत नसते. काही जणांनी दुकानच खोललेलं आहे की आम्ही शेळ्या आणल्या, आम्ही शेळ्या विकल्या. ह्या गोष्टीत फक्त त्यांना 2-3 हजार रुपये प्रॉफिट भेटतं. 4,000 5,000 जसं की माणसं बघून, कांबरून बघून, त्याची कपडे लत्ता बघून हे पैसे काढले जातात, हे लक्षात घ्या. बरेच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. बरेच शेतकरी सांगतात, ज्यांचे नुकसान झाले त्यांनी सांगितलेलं आहे. पहिला आपण ह्या मागंदी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्या खालच्या कमेंट वाचा. काही शेतकरी म्हणतात, बरेच शेतकरी मला इंस्टाग्रामवरती मेसेज करतात. तर ह्या गोष्टी असतात. आणि जास्त किमतीला शेळी घेणं कुठं ना कुठं चूक आहे ही तुमची. पण तुम्ही तिथंपर्यंत जाता, तुम्ही शेळ्या बाहेरच्या घ्यायबद्दल माझं काहीच मत नाही, पण स्वस्तात शेळी घेतली पाहिजे. आणि शेळीला तुम्ही जास्त दूध आहे 3 लिटर 4 लिटर 5 लिटर ह्या गोष्टीवर शेळी घेऊ नका, तुम्हाला खऱ्यानं सांगतो. कारण का शेळी कास कितीही मोठं असू द्या, तसं खाद्य ह्या गोष्टी जर खुराकाच्या जर गोष्टी निघाल्या, ती असं नाही की 3 आणि 4 लिटर दूध 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 देण्यासाठी पसाभर आपण खुराक ठेवीन आणि दूध देईल. त्या पद्धतीने तिची सांभाळणीही करावी लागते. आणि सांभाळणी केल्यावरच दूध देतं असं पण काही नसतं या. ते तिचं रक्त कसं आहे किंवा तिची शरीराची गोष्टी कशा आहेत त्याच्यावर राहतं. बरोबर ना? तिची पचनक्रियेची क्षमता कशी आहे त्याच्यावरती दुधाचं सर्व काही राहतं. किती पौष्टिक आहार तिच्या पोटामध्ये जातो त्याच्यावरतीही राहतं. आणि शेळी जे पण तुम्हाला घ्यायची आहे ना, ती तुम्ही शेळी घेताना पहिली गोष्ट म्हणजे लांबी, उंची ह्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत. जेणेकरून तिच्या शरीरावरती केस भरपूर प्रमाणात नसले पाहिजेत. अशा शेळ्या तर तुम्ही घेतल्या तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये वगैरे व्यवस्थित राहतात. काटेवाडी घेतली तरीसुद्धा ती व्यवस्थित राहते. पण ती कसं आहे माहिती आहे का, व्यापाऱ्यांनी तिथून आणायची आणि इथं तिचं भाव जे आहे तो डबल टिबल करून म्हटलं तर विकायचा हा बाजार चालू आहे म्हणजे. शिवाय आणखी तुम्हाला एक काही गोष्टी सांगतो.
व्यापाऱ्यांनी घेताना बघून घेतल्या चांगल्या मान्य आहे, ह्या गोष्टी पण आहे. व्यापारी पैसे देतो म्हणजे चांगल्याच बघून घेणार, तेही ठीक आहे. पण काही शेतकऱ्याच्यात अशा शेळ्या असतात की ती खोडसर असतात, लक्षात ठेवा. ज्या तब्येतीनं कमजोर असतात किंवा जसं की तिला चांगला आहार भेटल्यावर तब्येत तिची व्यवस्थित होते, किंवा जसं की खायला कमी असतात, पावसाळ्यात उन्हाळ्यात कुठं ना कुठं चव करतात, किंवा जे प्लॅस्टिक खाती, माती खाती. तुम्हाला माहीत आहे का त्या शेतकऱ्याच्या त्या शेळीनं काय खाल्लं आहे? तुम्ही त्या व्यापाऱ्याने आणली, तुम्ही घेतली, असं नाही ना चालत. म्हणून तर ह्याही गोष्टी कुठं ना कुठं असतात. आणि माती खाणं, प्लॅस्टिक खाणं ह्या गोष्टी जर खाल्लेल्या असल्या ना, तर ते तुमच्यात नुकसान आहे. विषय काय, शेतकऱ्यापासून व्यापाऱ्यांनी घेतल्या म्हणजे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला पैसे दिले, शेतकरी ताजा झाला. व्यापाऱ्यांनी आणल्या आणि तुम्हाला विकल्या म्हणजे व्यापारी पण ताजा झाला. तुमच्यात आल्यानंतर तुमचं एकच स्वप्न असतं की 2-3 वर्ष तरी ह्या शेळ्या विकायच्या नाहीत, उत्पन्न घ्यायचं. आणि उत्पन्न घ्यायला लागल्यावर आजारी पडल्या, मरण पावल्या, ह्या गोष्टी, हा तोटा कुठं सोसायचा? ह्या गोष्टी असतात, त्या बघून घ्या, व्यवस्थित पैसे मोजून द्या. असं नाही की कोणी काही म्हटला म्हणजे तुम्ही कितीही पैसे देत चाल. त्याचं वजन किती आहे ते बघा, वजनानुसार पैसे द्या. उगाच कोणालाही मोकाट किंमत देऊ नका. आणि ह्या गोष्टी रिअल आहेत. तुम्हाला जरी खोटं वाटत असेल ना, तर रिअल आहेत ह्या गोष्टी. तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.